नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गुळापासून गुळाचे गुलगुले। तर बघूयात आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता साईडला मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका छोट्या बाउलमध्ये गूळ घेतलेला आहे। साईडला खसखस घेतलेली आहे, बडीशोप घेतलेले आहे, सुंठ पावडर घेतलेले आहे आणि खाता सोडा आहे आणि चवीनुसार मीठ। तर चला बनवूया। आता आपण जो काही गूळ घेतलेला आहे तो गूळ सर्वप्रथम याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपल्याला गुळाचं पाणी तयार करायचं आहे। तर त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ऍड करत आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला ह्या गुळापासून गुळाचं पाणी तयार करायचं आहे। तर आपण व्यवस्थित ते अगोदर मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने गुळाचं पाणी तयार झालं पाहिजे। आता जे काय आपण गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता मी चवीनुसार मीठ ऍड करत आहे याच्यामध्ये आणि जी काय विलायची आणि बडीशोपची पावडर आहे ती मिक्स करून याच्यामध्ये टाकत आहे। सुंठ पावडर टाकत आहे, थोडासा खाता सोडा टाकलेला आहे मी याच्यामध्ये। अशा पद्धतीने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि जे काही गुळाचं पाणी तयार केलेलं आहे आपण ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला जसं जसं ते पाणी लागेल तसं तसं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे मिश्रण। बघू शकता तुम्ही, हाताच्या साहाय्याने केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये। आता ते खूप घट्ट झालेलं आहे पीठ, तर आपण अजून थोडंसं त्याच्यामध्ये गुळाचं पाणी ऍड करूयात। बघू शकता तुम्ही, मी अजून थोडं पाणी ऍड करत आहे त्याच्यामध्ये। अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं। अजून थोडंसं टाकत आहे। तुम्ही बघू शकता पीठ बनून तयार झालेलं आहे। खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि खूप जास्त पातळ पण नाहीये, मस्त त्याचे गुलगुले बनतील असं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने पीठ तर तयार झालेलं आहे। तर आता आपण गुलगुले बनवूयात। तुम्ही बघू शकता इथं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम ही लोच ठेवून मी गरम केलेला आहे। खूप जास्त तेल गरम झालं तर गुलगुले करपू शकतात। आता आपण एक एक गुलगुला तेलामध्ये टाकून घेऊया। गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची, जेणेकरून ते गुलगुले आतमधून व्यवस्थित शिजतील। नाहीतर कधी कधी गॅसची फ्लेम फास्ट असल्यामुळे ते वरून करपतात आणि व्यवस्थित आतमधून शिजत नाहीये, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लोच ठेवायची। बघू शकता आपण एका वेळेस एक 10-12 गुलगुले आपण सोडू शकतो, छोटे छोटे असे। पोळणार नाहीये, तेल पोळणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित। अशा पद्धतीने एक एक त्याच्यामध्ये टाकायचं।
तुम्ही बघू शकता गुलगुले मस्त असे तळले गेलेले आहेत तेलामध्ये आणि खूप मस्त असा कलर पण आलेला आहे. ते आतमधून पण व्यवस्थित शिजले असतील. बघू शकता अशा पद्धतीने गुलगुले आपले तयार झालेले आहेत. एका वेळेस आपण एक 8-9 गुलगुले तळू शकतो सोबत. मस्त झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत. वाव, तुम्ही बघू शकता गुलगुले बनून तयार झालेले आहेत. मस्त असे गोड आणि कुरकुरीत गुलगुले बनलेले आहेत. दिसायला तर खूप छान आहेत, टेस्टला पण खूप मस्त आहेत. खरंच नक्की एक वेळेस तुम्ही बनवून बघा, तुम्हाला पण नक्की ही रेसिपी आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. त्यासोबत मी मस्त असा शिरखुर्मा पण बनवलेला आहे. शिरखुर्म्याचा पण मी व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.